अरे जेवण करून नाही आलात का? मोठ्याने बोला की छत्रपती शिवाजी महाराज की, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की. नमस्कार, मी कुमारी श्रावणी नवनाथ वरपे, श्री नीलकंठेश्वर आदर्श विद्यालय निमगाव टेंबी शिरापूर या विद्यालयाची आता 8वीची विद्यार्थिनी. मुजराम शिवाजी महाराजांना, रयतेच्या राजाला, त्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही. जो अथांग आहे सागर समाज, त्याचा छात्र म्हणजे अभय समान. जो त्या तळपत्या सूर्याची शान, मराठी मनातला धबधबता स्वाभिमान. अरे काळीज आहे सह्याद्रीचा, ज्याला शंभूचा अभिमान. स्वराज्याच्या देहवऱ्याचं पहिलं स्थान. जो सर्व भक्त आहे, कृपावंत आहे, दयाचा वसंत आहे, मराठ्यांचा भगवा असं म्हणत आहे. तुम्हाला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराज हा जगाच्या पाठीवरती एकमेव राजा होऊन गेला, जे शूर होते, वीर होते, पण त्याहीपेक्षा त्यांच्याकडे अलौकिक गुण होता. तो अलौकिक गुण म्हणजे चारित्र्य संपन्न. जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे जो चारित्र्य संपन्न आहे. हा आमचा राजा इतका मोठा राजा महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला, पण आमचा राजा आम्हालाच नाही समजला. आम्ही फक्त डॉल डीजे वरती नाचतो. आमच्या राजाला कधी डोक्यावरती घेऊन मिळवलं, पण कधी डोक्यात घेतलं का? महाराजांचा विचार डोक्यात घ्यायचा. म्हणजे काय? महाराजांकडे कोणते गुण होते? महाराजांकडे फक्त 2 गुण होते. पहिला गुण म्हणजे चारित्र्य संपन्न. चारित्र्य संपन्न म्हणजे काय हो? चारित्र्य संपन्न म्हणजे स्त्रियांचा आदर करायचा. स्त्रियांचा आदर करायचा हे पोटातून शिकवलं आलं का? नाही, जन्माला आल्यावरती आईच्या संस्कारातून शिकले हा राजा. कसा शिकलाय हो? तुम्हाला माहिती आहे, जेव्हा राजे लहान होते तेव्हा एकदा पडद्याच्या आतून महिलांचं नृत्य बघत होते. ही खबर आऊसाहेबांना कळाली. आऊसाहेब तडक गेल्या. शिवाजी राजाच्या जवळ गेल्यावरती आऊसाहेबांनी शिवाजी राजांच्या पाठी धपाटा घातला आणि म्हटल्या, राजे तुम्हाला बायका नाचवणार शिवाजी व्हायचं नाही. ओ राजे तुम्हाला बायका नाचवणार शिवाजी व्हायचं नाही, तर राजे तुम्हाला बायका वाचवणार छत्रपती शिवाजी महाराज व्हायचंय. एका आईने काय सांगितलं आपल्या पोराला? सांगितलं नाही जा जाऊन ठेकाधर म्हणून. नाही सांगितलं काय? तर राजे तुम्हाला बायका वाचवणारे छत्रपती शिवाजी महाराज व्हायचंय. सांगितलं आऊसाहेबांनी, जाओ शिवाजी राजे, बापाचा बदला अब्दा खानाचा मुर्दा याच मातीत गाडून घ्या. सांगितलं एका आईने आपल्या पोराला. शिवाजी महाराज म्हणतात, ताई न जर तुम्हाला कुणी हात लावला तर आयुष्यात तुम्ही दुर्गा व्हा, आयुष्यात तुम्ही काली व्हा. ज्या हातात तुम्ही दांडे फिरतात ना, त्या हातात तलवारी चालवायला शिका. जर तुम्हाला कुणी हात लावला तर तुम्ही आयग करता कामा नये, पण ज्याला तुम्हाला हात लावला ना त्याला त्याचा बापच आठवलं पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार हाय, अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार हाय. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार हाय, अरे महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार हाय. अरे भगव्याची रक्षणी तू, अरे भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेघ हाय. दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख हाय, दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख हाय. आज जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे जो स्त्रियांचा आदर करणार होता, पण त्याचबरोबर वाईट या गोष्टीचं वाटतं की आमच्या राजाच्या जयंतीला आमची पोरं डॉल डीजेवरती नाचतात. हे पाहून एक कवी म्हणतो, वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं, वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं. आपल्याच अब्रूची रक्त अब्रू झाकण्यासाठी मागावं लागतं. राजे आया बहिणी कोणत्या राहिल्या नाही नाती, राजे आया बहिणी कोणत्या राहिल्या नाही नाती. शासन करणाऱ्या तलवारींची गंजून गेलेत पाती. आपल्या ते पोरगा दुसऱ्याचं ते काट म्हणावं लागतं, आपल्या ते पोरगा दुसऱ्याचं ते काट म्हणावं लागतं. वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं, वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं. तुम्ही म्हणतात ना स्त्रियांनी पुरुषासाठी काय केलं, तर ऐका दादांनो, देह तिचा असतो पण हळद ही तुमच्या नावाची असते, भाग तिचा असतो पण त्यात सिंधू दादांनो हे तुमच्या नावाचं असतं, गळा तिचा असतो पण त्यात मंगळसूत्र हे दादांनो तुमच्या नावाचं असतं, हात तिचे असतात पण त्यात बांगड्या हे दादांनो तुमच्या नावाचे असतात, पाय तिचे असतात पण त्यात जोडवी ही दादांनो तुमच्या नावाची असते, नाव तिचं असतं पण पुढे ओळख मात्र ही तुमच्या नावाची असते. एवढंच काय दादांनो, उदर तिचा असता, रक्त तिचा असता, दुधाही तिचं असतं, पण मुलं ही तुमच्या नावाची असते. यापेक्षा स्त्रियांनी अजून काय करावं, यापेक्षा माझ्या माय माऊलीने अजून काय करावं. कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचं आहे, तर कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचं आहे. तर त्याने एक वाक्य लक्षात ठेवा, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा नैना झाला, ज्याला या बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा नैना झाला, ज्याला या बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला या बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला या बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला या बाईतली आई कळाली ना तो माझ्या फक्त जिजाऊचा शुभा झाला, तो माझ्या फक्त जिजाऊचा शुभा झाला. आज जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे जो स्त्रियांचा आदर करणारा होता, पण त्याचबरोबर वाईट करणारा होता. असा वट हुकूम फक्त अखंड हिंदुस्थानामध्ये फक्त एकाच राजाने काढला, आणि त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दुसरा राजा सुद्धा बघायला मिळत नाही. तुम्हाला शत्रू सुद्धा म्हणतोय शिवाजी महाराज स्त्रियांचा आदर करणारा होता. कसा हो? तुम्हाला माहिती आहे शाहिस्ते खानाची बोटं कापली, हे तुम्हाला माहिती आहे. जेव्हा शाहिस्ते खानाची बोटं कापली तेव्हा तो धावत आणि पळत होता, आणि त्यावेळेस त्याची बहीण आली आणि म्हणाली, हुजूर 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 गजब हो गया, वो नरा धमसी वा मेरी छोटी बेटी को उठाकर ले गया. त्यावेळेस शाहिस्ते खान त्याच्या बहिणीला म्हणाला, चुप कर पगली तुम चुप कर, ए सिवा किसी की उंगलियां काट सकता है, ए सिवा किसी की गर्दन मार सकता है, पर ए सिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. दादा
दादांनो, तुमच्या चंद्रावर देखील डाग असू शकतो, तुमच्या चंद्रावर देखील डाग असू शकतो, पण शिवरायाच्या चारित्र्यावर तुम्हाला एकही डाग पाहायला मिळणार नाही. आज बघा ना, कोपरगाव ते हैदराबाद पर्यंत कुठलाही पेपर वाचताना बलात्काराशिवाय कुठलीही बातमी वाचायला मिळत नाही. अरे मुलगी झाल्यावरती हत्तीवरून साखर वाटणारा आपला महाराष्ट्र आज गर्भपात करायला निघालाय. स्त्री पर स्त्रीला आई समान मानणारा आपला हा महाराष्ट्र आज बलात्कार करायला निघालाय. दादांनो, सांगा दादांनो, कशी उमलतील फुलं अशा पाकळ्या तोडल्यावर, कशी उमलतील फुलं अशा पाकळ्या तोडल्यावर, कसा लागेल दिवा अशा पंत्या फोडल्यावर, सांगा कसा लागेल दिवा अशा पंत्या फोडल्यावर, आणि सांगा कशी घडेल जिजाऊ गर्भातच मुली मारल्यावर, आणि सांगा कशी घडेल जिजाऊ गर्भातच मुली मारल्यावर. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.